नमस्कार. श्रद्धा देश आहेत का? हो, इथंच इथेच राहतात का? मी त्यांना सांगतो काय काम होतं त्यांच्याकडं. त्यांना म्हणावा सतीश जाधव आले भेटायला आणि माझा हे कार्ड त्यांना द्या. ठीक आहे, थांबा थोडं वेळ. मी त्यांना सांग. ए श्रद्धा, श्रद्धा ऐकतेस ना तू? अगं तुला भेटायला कोणीतरी 2 जण आले. ते कार्ड दिले त्यांनी मला. अच्छा काका बोलून घ्या, बसायला सांगा त्यांना. श्रद्धा, बाहेर येतेस ना? नमस्कार मॅडम, मी वैशाली राजे. तुमचं अभिनंदन. सर एक फोटो. या अभिनंदन कशासाठी? मॅडम सांगितलं. अभिनंदन केलं पण कशासाठी कळू शकेल का? मॅडम तुमचं 5वा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून मान्यता पावलं आहे. प्रकाशनपूर्व आवृत्ती संपली आहे. आता आम्ही दुसरी आवृत्ती काढत आहोत. नमस्कार मॅडम, मी सतीश जाधव. मी बघा त्यात काय आहे. सतीशजी काय आहे आणि कशासाठी? मॅडम, आपले पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादित होणार आहे. काही पेपर्स आणलेले आहेत, ह्यावरही तुम्ही सह्या करून द्या प्लीज. त्यासाठी हा ॲडव्हान्स आहे. सतीशजी माझे सगळे कामं काकाच बघतात. हे बघून घ्या सगळं आणि मला सांगा कुठे सह्या करायच्या. ठीक आहे, मी बघतो आणि तुला सांगतो काय कुठं सहाय्य हो करायची. सांगा. ठीक आहे, ठीक आहे. बोल बसुदा. हो ग, अगदी सगळं खरं स्वप्नमत वाटतं. हो, 10 लाखाचा चेक दिला. खूप खुश आहे. बघ अजून काय पाहिजे मला आयुष्यात. हो, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आई, आमचे डबे तयार करा. ऑफिसला जायची वेळ झाली आहे. कामाला लागा लवकर. पेपर नंतर वाचत बसा. अगं ही सुमन आली नाही का अजून? तिची वेळ झाली आहे खरं. का नाही आली? काय बरं बिरं नाही की काय तिला? हो आई, त्यांना काढून टाकले आता. ते आता येणार नाही आहेत. तसे तुम्ही आता रिटायर झाले आहात, तसे घरातच बसून असतात. इथे घर खर्च परवडत नाहीये. दोघांच्या पगारात घर चालवणं अवघड झालं आहे. खायला काळा भुईला भात तसे सांगून ठेवतात. इथून पुढे सगळी कामं तुम्हीच करायची आहेत. आजी मला जेवायला दे, खूप भूक लागली आहे. जेवायलाच वाटते बेटा. ते दप्तर नीट ठेवायचं. नाही, आम्हाला खूप भूक लागली. पहिले जेवायला वाढ. हातपाय धु, दप्तर नीट ठेव. जागच्या जागी आपल्याला शिस्त पाहिजे ना. चपला कुठं कुठे ठेवलेस तू बघू. नाही, मला खूप भूक लागली. पहिले जेवायला वाढ. तर तू दप्तर नीट ठेव आणि हातपाय धु. चल. काय हो आई, भाजी किती तिखट केली होती. 1000 वेळा सांगितलं, ऐकायचा पत्ताच नसतो कधी. अगं ऐक ऐक ऐक. अगं मी खूप कमी टाकलं होतं तिखट. काय बाई हिला सांगावं आता. काय करावं तुम्हाला तर काही समजेच ना आता. काय करावं यांच्याकडे कामं काय नाही. आहे ग, मला माझी स्वतःची खोली पाहिजे आहे ग. माझे मित्र असतात खेळायला. जसं की आजी लिहित असते किंवा वाजत असते. माझ्या इथे खेळायचं असतं. बाबा तुम्ही सांगा ना आईला. अरे शक्य नाही पासून तो तर आजीच्या रूममध्ये ऍडजस्ट कर. तुम्ही तेव्हा 3 BHK का नाही घेतला? अरे ते काही काम सोपं काम आहे का? किती फ्लॅटची किंमत महाग झालेली आहे. घर आपण आपलं कसं कसं चालवतो आज. नाही, मी आजी बरोबर आणणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. शांत बस, मी बोलते काय ते. अमोल आजपासून आईच्याच खोलीत राहणार आहे. आई
कशा राहते बाहेर मी बघते, त्यांचं सामान आज मध्ये आणून टाकते. काय कुठे गेला? संध्याकाळच्या कार्यक्रमाला जात नका जाऊ, 1000 वेळेस सांगितलेले. नेहमी बघितलं की हा कार्यक्रम तो कार्यक्रम, उद्यापासून कुठेच जाणार नाही, सांगून ठेवते. सांगाव जरा यांना. काय बाई एक एक मी म्हणते, काय मिळतं काय लिहून हे? एकला धड भाराभर चिंध्या. अगं 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 1 रुपया तरी मिळतो का याचा? अहो इथे रात्री झोप लागत नाही, घर कसं चालवावं याच्याने. आणि तुमचं सदान कथा लिहित राहणं, नाहीतर लॅपटॉपवर टाईप करत बसणं. माझे कामं चालूच असतात ना, मी काय शांत बसून राहते का? मला आवडते लिहायला म्हणून मी लिहिते. मग मी काय करू? घरातलं सगळं बघावं लागतंय, नाही परवडते मला खर्च. आणि हो, इथे राहायचं असेल ना, मी म्हणेल तसंच राहायचं आणि तसंच झालं पाहिजे. नसेल जमत तर जा दुसऱ्या घरी. आणि अमोल आजपासून ह्याच रूम मध्ये राहणार आहे. त्याला खोलीची गरज आहे. अगं पण ही रूम किती, आम्ही दोघं झोपू शकतो इथे आणि मी काळजी घेते ना त्याची. तो आता मोठा झालाय, त्याला खोलीची गरज आहे. बाहेर हॉल मध्ये झोपा, अंथरून दिलेलं आहे, पांघरून घ्या आणि सोफ्यावर जाऊन झोपा. गाव कुठवर मनात हळवी भोगाची रडगाणे. गाव कुठवर मनात हळवी भोगाची रडगाणे. रोज चालली अस्तित्वाची गळून हिरवी पाने. रोज चालली अस्तित्वाची गळून हिरवी पाने. गाव कुठवर मनात हळवी. सासू म्हणून पदवी लागे, पुढे लगोलग 7.5
हे तू काय करतेस आणि बॅग कशासाठी भरतेस? निघालीस कुठे? अरे किती अगं प्रश्न- लहान आहे तेच. अरे किती प्रश्न विचारशील एका वेळेस. बघ, कसं आहे ना बेटा, अमोघला रूम पाहिजे होती, सगळी रूम मी रिकामी करून घेतली. अजून काही राहिलं असेल तर मला दे. बघ, आपलं घराला 4 कोपरे असतात, सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे. 5वा कोपरा पण तेवढाच महत्वाचा आहे. हळवा असतो रे तो कोपरा खूप. मला आता नको आहे ना त्या कोपऱ्यामध्ये मी. तुम्ही आनंदाने जगा, मी पण आनंदाने राहते शब्द घालून. मी काय तुला सोडून कुठे जात नाही दुसरीकडे, इथेच आहे. पत्ता सगळं सगळं देऊन जाते तुझ्याकडे. शेवटी काय आहे, हे सगळं पैशांसाठीच चाललंय ना, त्याची पण काळजी करू नकोस तू. जे काय माझ्याकडे पैसे जमा होतील माझे ना, आपल्या दोघांच्या जॉईंट अकाउंट मध्ये टाकेल. अजून तुला काय सांगू, तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही पण राहा आणि मी पण राहते. माझ्या लिखाणाचा तुम्हाला फार त्रास होतो, अमोघला त्रास होतो, तुझ्या बायकोला त्रास होतो. आपल्याला काय वादविवाद करून कुठे जायचं नाही. त्यामुळे मला जाऊ दे आता इथून. काही अडवायचा प्रयत्न करू नकोस मला. जा तू, जाऊन झोप बेटा, जा. काळजी घे स्वतःची. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे जगदंबे माते, सगळ्यांना सुखात समाधानात ठेव, हीच तुझी चरणी प्रार्थना. शब्दगंध